महायुती आणि महाविकास आघाडीला राणा भीमदेवीच्या थाटात आव्हान देण्याची वल्गना करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा विधानसभा निवडणुकीतही फुगा फुटणार असल्याचे संकेत एक्झिट पोल मधून मिळत आहेत। या दोघांच्याही पक्षाचे जास्तीत जास्त 1 ते 3 आमदार निवडून येऊ शकतात असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत। या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांवर वोट कटाऊ पार्टीचा ठपका लागणार आहे। मात्र मतदानापूर्वी या दोन्ही नेत्यांनी आम्हीच सत्तेत येणार असल्याचे दावे केले होते ते स्पेशल फेल होत आहेत। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झाले, आता प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती निकालाची। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार की महायुतीचं सरकार येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की सरकारची चावी इतर कोणाच्या हाती असणार याची ही चर्चा आता होऊ लागली आहे। निवडणूक मतदानानंतर जे एक्झिट पोल समोर येत आहेत त्यानुसार काही जण महाविकास आघाडीचं सरकार येणार असं सांगत आहेत, तर काही ठिकाणी महायुतीला कौल मिळताना दिसतोय। अशा वेळी राज ठाकरेंच्या मनसेला किती जागा मिळणार याचेही आकडे एका एक्झिट पोल मधून समोर आले आहेत। जवळपास सर्वच एक्झिट पोलनी महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा याचे आकडे दिले आहेत। यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष, शिवसेना, ठाकरे गट यांना किती जागा मिळतील याचं विश्लेषण केलं आहे। तर दुसरीकडे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जागांचाही उल्लेख केलेला आहे। मात्र इतर आणि छोट्या पक्षांचा उल्लेख केलेला नाही। त्यात खास करून मनसे आणि वंचितच्या जागांचा उल्लेख दिसत नाही। एकाच एक्झिट पोल मध्ये मुख्य 6 पक्षांबरोबरच मनसे आणि वंचित आघाडी किती जागा मिळणार हे सांगितलं आहे। हा एक्झिट पोल दैनिक भास्करनं केलाय। या पोलमध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला 2 ते 3 जागांचा अंदाज वर्तवला आहे। 2014 व 2019 मध्ये फक्त एकच आमदार निवडून आणू शकलेल्या मनसेची यावेळची स्थिती थोडी सुधारलेली दिसेल, पण तब्बल 125 जागी उमेदवार उभे करणाऱ्या मनसेला अवघ्या 2-3च जागा मिळणार असतील तर त्यांचा भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। उद्धव सेनेच्या मतदारसंघात मतांचं विभाजन करण्यासाठी भाजप व शिवसेना युतीकडून मनसेचा वापर केला जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे। लोकसभेलाही महायुतीनं त्यांचा उपयोग करून घेतला, पण त्याचा फारसा परिणाम उद्धव सेनेवर किंवा महाविकास आघाडीवर झाला नव्हता। आता विधानसभेला मनसेचे खरेच किती उमेदवार निवडून येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरेंचे निकटवर्तीय नेते बाळा नांदगावकर यांना शेवटीत भाजपनं पाठिंबा दिला आहे, त्यामुळे ते विजयी होण्याची गॅरंटी आहे। 2019 मध्ये कल्याण ग्रामीण मधून मनसेचे राजू पाटील हे विजयी झाले होते, त्यांचाही विजय यंदा सुकर होण्याची शक्यता आहे। पण राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम मधून विजयी होतील का याबाबत मात्र शंका आहे, कारण तिथं भाजपनं अमित यांना पाठिंब्याची तयारी दर्शवली होती, पण शिंदे सेनेचे विद्यमान आमदार असलेल्या सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळे या मतदारसंघात मनसे, शिंदे सेना व उद्धव सेनेत अटीतटीची लढत होत आहे। शिंदे सेना व मनसेच्या वादात उद्धव सेनेचे मंगेश सावंत इथून विजयी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। जर राजपुत्र अमित ठाकरेच पराभूत झाले तर राज ठाकरे यांच्यावर मोठी नामुष्की येऊ शकते, त्यामुळे मुलाच्या विजयासाठी राज यांनी ही प्रतिष्ठा पणाला लावली आहे। मात्र बाळा नांदगावकर एवढा अमित यांचा विजय सोपा नसल्याचं राज चिंतेत आहेत। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही कमाल 2 ते 3 जागाच निवडून आणता येतील असे एक्झिट पोल मधून सांगण्यात येत आहे। 2019 व 2024च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी स्वबळावर लढली होती, मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही। 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची मतं घेतल्यानं भाजपचा फायदा झाला होता, तेव्हा त्यांनी MIMची युती केली होती। औरंगाबाद मतदारसंघात MIMचे इम्तियाज जलील विजयी झाले होते, पण वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह सर्वच उमेदवार पराभूत झाले। 2024च्या लोकसभेत त्यांची MIMची युती नव्हती, पण सर्व मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार दिले होते। विशेष म्हणजे 2019च्या लोकसभेत वंचितच्या उमेदवारांना 1 ते 3 लाख मतं पडली होती। याचाच अर्थ काँग्रेस आघाडीकडे येणारी दलित मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी वंचित आघाडीचा उपयोग करून घेतला जात असल्याचा आरोप झाला होता। त्यांना भाजपची बी टीम असंही म्हटलं जातं। 2024 मध्ये मात्र त्यांचे 1-2 जणांचा अपवाद वगळता तर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले। याचाच अर्थ मतदारांचा आता वंचित आघाडीवरील विश्वास उडाला असून त्यांच्याकडे वोट कटुआ पार्टी म्हणूनच पाहिलं जातं। म्हणूनच लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही वंचितच्या पदरात फारसं काही पडणार नसल्याचं दिसून येत आहे।